जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर आज मी तुमच्यासाठी छान अशी मस्त अशी झटपट अशी होणारी साबुदाणा खिचडीची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी स्टार्टिंगला आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. एक बाउल शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर त्याचा साधारण आपल्याला जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा. तर मी बाजूला बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक बाउल साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. साबुदाणा देखील आपल्याला छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे. क्रश करून घ्यायचा आहे साबुदाणा आपल्याला व्यवस्थित असा. एकदम असं फाईन पेस्ट देखील बनवायचे नाही, पावडर बनवायचे नाही. आपल्याला साधारण मीडियम आकारामध्ये साबुदाणा क्रश करून घ्यायचा आहे आपल्याला. तर पाहू शकता अशा प्रकारे साबुदाणा आपल्याला व्यवस्थित असं क्रश करून घ्यायचा आहे. तर एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे मी साबुदाणा आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तर साधारण थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे हे आपल्याला भिजत ठेवून द्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणे भिजत ठेवून देतो, तशाच प्रकारे हा कूट देखील साबुदाण्याचा आपल्याला भिजत ठेवून घ्यायचा आहे. आपल्याला लागेल तेवढंच असं पाणी टाकून घ्यायचं आहे. एकदम असं जास्त देखील पाणी टाकून घ्यायचं नाही आपल्याला याच्यामध्ये. तर थोड्या वेळासाठी ठेवून देऊया आपण. साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं क्रश करून घेतलेलं आहे, त्यामुळेच आपली खिचडी झटपट अशी होऊन जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही झटपट अशी खिचडी बनवू शकता. झटपट होणारी साबुदाणा खिचडी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर पाहू शकता मी अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट असं सालं वगैरे न करता असं बनवून ठेवते आणि एअरटाईट डब्यामध्ये 2-3 लवंग टाकून ठेवून देते, जेणेकरून ऐनवेळी भाजी बनवताना घाई होत नाही. तर इकडे पाहू शकता आपला साबुदाणा जो आपण भिजत ठेवून दिलेला होता तो छान असा भिजून गेलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट मी घेतलेलं आहे, एक बाउल भरून घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. तर त्याची छान अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर चला तर आपल्या खिचडीला सुरुवात करूया छानपैकी अशी. तर कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि इथे मी घीचा देखील वापर करणार आहे. तर घी 2 चम्मच मी इथे टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर नुसता असं घीमध्ये देखील खिचडी खूप अशी छान लागते खायला आणि नुसत्या अशा तेलावर देखील तुम्ही खिचडी बनवू शकता. त्याने देखील खिचडीला खूप छान अशी चव येते. तर आपलं तेल छान असं मस्त असं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता मिरचीची पेस्ट टाकून घेऊया. तर इथे 2 चम्मच मिरचीची पेस्ट मी इथे वापरलेली आहे. तर छान असं मिक्स करून घेऊया आपण आणि याच्यामध्ये आता आपल्याला जिरं देखील टाकून घ्यायचं आहे, कारण आपल्याला उपवासाला जिरं चालतं. उपवासामध्ये आपण जिरं खातो, त्यामुळे मी जिरं वापरलेलं आहे. तर अर्धा चम्मच जिरं वापरलेलं आहे मी इथे. तर छान असं मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करून घेतलेली आहे. तर आपण जे साबुदाणा क्रश करून घेतलेला आहे, भिजवलेला आहे, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. त्याने काय होईल माहिती आहे का, डायरेक्ट असं साबुदाणा असं चिकटून असं राहत नाही तेलामध्ये. त्यामुळे असं स्टार्टिंगला आधी आपण मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाण्याचा जो आपण क्रश करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला असं फोडणी द्यायची आहे. तर हे सगळं आपण तेलामध्ये टाकून झालेलं आहे. आपला शेंगदाणे साबुदाणा मिक्स कूट केलेला आहे तो. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं.
छान असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपण ते भिजवलेला साबुदाणा आहे तो असं चिकटून राहणार नाही, सगळा असा मोकळा होऊन जाईल. त्यामुळे असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला. तर छान असं मिक्स करून झालेलं आहे. तर याच्यामध्ये असं किंचित असं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. चवीपुरतं मीठ आपल्याला इथे वापरायचं आहे आणि 1 चम्मच साखर देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. साखर तशी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आमच्या घरात अशा प्रकारची खिचडी तर खूप सगळ्यांना आवडते. मुलांना, मला सगळ्यांना अशी फेवरेट अशी खिचडी आहे. साबुदाणा म्हटल्यावर खिचडीला रेडी सगळे असतात खायला. तर आपण मीठ आणि साखर टाकून घेतलेले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि फक्त असं थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर झाकण तर काढून घेतलेलं आहे मी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपण खिचडी. तर पाहू शकता खिचडी तर आपली छान अशी गरमागरम साबुदाणा खिचडी आपली खाण्यासाठी रेडी झालेलीच आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरून अशी कोथिंबीर देखील घालू शकता. आणि कढई मी आता ओट्यावर अशी काढून घेतलेली आहे. तर एका बाउलमध्ये आपण सर्व करून घेऊया खिचडी. छान अशी गरमागरम अशी साबुदाणा खिचडी, झटपट होणारी साबुदाणा खिचडी आपली रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. आणि माझी रेसिपी म्हणाल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला छान अशी एक छोटीशी अशी टिप सांगणार आहे. तर नेहमी आपण शेंगदाण्याचं कूट असं स्टोअर करून ठेवतो किंवा त्याच्यामध्ये लाल किंवा काळ्या मुंग्या येतात. लवंग असे टाकून घेतले त्याच्यामध्ये 5-6, तर त्याच्यामध्ये लाल किंवा काळ्या मुंग्या येत नाहीत. साखरेमध्ये देखील तुम्ही लवंग टाकू शकता, त्याने देखील लाल काळ्या मुंग्या येत नाही. तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा. तर झटपट होणाऱ्या साबुदाणा खिचडीची रेसिपी तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.